केलंय. खरं पाहायला गेलं तर माणसाचं जीवनाचं सार्थ कधी होतं, ज्यावेळेस माणूस आपल्या जवळ जे आहे ते पुढच्याला 100% सुपूर्द करतो. मग तुमच्या जवळ असणारा धन दौलत, वारसा, संपत्ती, पैसा, नाव, ह्या सगळ्या गोष्टी एखादा व्यक्ती, एखादे वडील आपल्या मुलांना देतात. पण मुलांनी पण आई वडिलांकडून काहीतरी घ्यायचं असतं, ते म्हणजे त्यांच्या आई वडिलांची तत्व, उद्देश घ्यायचे असतात. मी तुम्हाला धन दौलत, पैसा, जमीन जुमला काही नाही देऊ शकलो, पण माझ्याजवळ जी कला आहे, माझे जे जीवनातले उद्देश आहेत, माझी जी तत्व आहेत, माझ्या गुरूंनी जी माझ्यावर कृपा केली, त्या कृपेच्या जोरावर आपण सर्वांनी ती ध्येयनिष्ठेने आत्मसात केली. आता मला असं दिसतंय की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या माध्यमातून फक्त भारतच नाही, अवघ्या विश्वभर अतिशय चारित्र्य संपन्न अशी पिढी घडवणारी तुम्ही महारत्नांचे खान या श्री क्षेत्र आंबोडी गावामध्ये उदयाला येत आहे. आणि तुमचं कौतुक. पण एक गोष्ट आहे, ज्यावेळेस आपले लेकरू मोठं झाले असं वाटायला लागतं, ज्यावेळेस आपले शिष्य त्या तत्वज्ञानाने तृप्त झालेत असं वाटायला लागतं, त्या दिवसापासून गुरूंचं आणि शिष्यांचं अंतर म्हणजे आतलं अंतर कमी होत जातं, ते एकरूप होतात. पण बाह्य अंतर वाढत जातात. का? कारण गुरूंजवळ जे काय आहे ते गुरूंनी त्या शिष्याला दिलेलं असतं. आणि गुरूंची ही इच्छा असते की आता या शिष्याने माझ्याच सारखं अवघ्या विश्वभर पोहोचावं आणि आपल्या जीवनातील त्या उद्देशांना इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं. त्यामुळं तुम्ही देखील सारेजण आता मोठे व्हायला लागले. तुम्ही आता सगळेजण आमच्यापासून हळूहळू पण बाह्य अवस्थेतून दूर होणार आहेत, पण अंतर अवस्थेतून एकरूप झाले म्हणून दूर होणार आहेत. ठीक आहे. तर मी तुमचे शब्दांमध्ये आभार व्यक्त करत नाही. ते माझं, तुमचं, आमचं सर्वांचं नातं अनंत जन्मांपासूनचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण इतिहास घडवणार आहोत. आज माझा शब्द आहे तुमच्या सर्वांच्या सोबत. जसं छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य रचलं, तसं मी तुम्हा सर्वांच्या सोबत संस्कारक्षम पिढी घडवण्याचं, तुमच्या सर्वांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून वचन देतो. रामकृष्ण.